नाशिकमध्ये कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा झालाय। 24,749 टन कांदा गहाळ झालेला आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। दक्षता समितीच्या अहवालामध्ये धक्कादायक अनियमितता उघड झाली आहे। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये तब्बल 24,749 टनांची तफावत। 48 खरेदी संस्थांकडून बोगस बिलांचा खेळ झाल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय। शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कागदोपत्री खरेदी दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। तर दक्षता समितीने सलग 6 दिवस 48 खरेदी केंद्रांची झाडाझडती घेत पाहणी केलेली होती आणि त्यानंतर अहवाल बनवण्यात आला होता। अहवाल हा सप्टेंबर 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सहकार विभागाकडे सादर करण्यात आलाय। आता 9 महिने उलटलेत, दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। सहकार विभागाच्या लाल फितीमध्ये अहवाल धूळ खात पडल्याची बाब समोर आली आहे। आपले प्रतिनिधी किरण टाचणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। 9 महिन्यांमध्ये कारवाई का झालेली नाहीये, काय कारण आहे? हाच प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये चर्चेत आलेला आहे। त्यामध्ये एक महत्वाची बाब जर बघितली तर मागील काळामध्ये जी शासकीय खरेदी झालेली होती नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून, त्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झालेले होते। थेट नाफेडचे अध्यक्ष यांनी देखील नाशिकमध्ये येऊन पाहणी केलेली होती। त्याबाबतची चौकशी समिती नेमलेली होती आणि त्या माध्यमातून चौकशी झालेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी दक्षता समिती होती तिने जो अहवाल दिला होता त्यामध्ये अतिशय गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांची पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी जी कागदावर खरेदी दाखवण्यात आली ती प्रत्यक्षात झालेलीच नाही, अशा स्वरूपाचा एकूण त्यामध्ये ठपका ठेवण्यात आलेला होता। अनेक केंद्रांची जी माहिती आहे ती देखील गंभीर स्वरूपाची आहेत। यामध्ये अनेकांनी तर आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊनच खरेदी केल्याचं देखील त्या सगळ्या चौकशीमध्ये समोर आलेलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे पतवारीनुसार कांदा खरेदी करणं अपेक्षित होतं त्यामध्ये थेट चौकशी करत असताना कोंब आलेले खराब झालेले कांदे सुद्धा कशा पद्धतीनं खरेदी करून दाखवलेले होते हे सुद्धा समोर आलेलं होतं। आणि या सगळ्या अनुषंगाने जवळपास 48 ज्या संस्था आहे त्या संस्थांची एकूण चौकशी केली गेलेली होती आणि त्यानुसार त्यांच्यावर जे ठपके ठेवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने सहकार विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल दक्षता समितीने दिलेला होता आणि कारवाई करण्याच्या अनुषंगाने पुढील जी कारवाई अपेक्षित होती ती अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाहीये। तब्बल 9 महिने उलटलेले आहेत। सप्टेंबर 2025 मध्ये हा अहवाल देण्यात आलेला होता आणि हा अहवाल देऊन सुद्धा 9 महिने ही कारवाई का झाली नाही अशा खरं आहे किरण, 9 महिन्यात कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे। इथून पुढे तरी कारवाई होईल ही अपेक्षा आहे, ती कारवाई होते का, झाली तर काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।